दिवस होता 24 जानेवारी 1943चा. तत्कालीन पुण्याच्या पूर्व भागात असलेल्या एका सिनेमागृहात बॉम्बस्फोट घडवून आणण्यात आला होता. 24 जानेवारी 1943 रोजी कॅपिटॉल थिएटरमध्ये घडलेल्या या स्फोटात 4 ब्रिटिश अधिकारी ठार झाले होते, तर 18पेक्षा अधिक जखमी झाले होते. आज या सिनेमागृहाचं नाव आहे व्हिक्टरी थिएटर. इथून जवळच असलेल्या वेस्ट एंड सिनेमागृहातील बॉम्ब मात्र पोलिसांना सापडला. या स्फोटांमागे, या कटामागे प्रमुख नाव होतं भास्कर कर्णिक यांचं. त्यांचं स्मारक फरासखाना पोलीस ठाण्याच्या आवारात उपेक्षित अवस्थेत आजही उभं आहे. नमस्कार, मी लक्ष्मण मोरे आणि तुम्ही पाहताय द लखन टॉक. आज याविषयीच मी आपल्याला माहिती देणार आहे. दगडूशेठ हलवाई गणपती, आप्पा बळवंत चौकातील गजबजलेला पुस्तक बाजार, जुन्या पेठांचा कोलाहल, या सगळ्यांच्या मध्यभागी असलेलं फरासखाना पोलीस ठाणे. आपण हे पोलीस ठाणे अनेकदा पाहिलेलं आहे. मात्र या ठिकाणी उभा आहे भारतीय स्वातंत्र्य लढ्याचा एक विस्मरणात गेलेल्या बलिदानाचा साक्षीदार. अनेकांना त्याची माहितीच नाही. 1942 साली महात्मा गांधींनी चले जाओ अर्थात क्विट इंडियाची हाक दिली. त्यानंतर संपूर्ण देश पेटला होता. महाराष्ट्रात, विशेषतः पुणे आणि परिसरात ब्रिटिश सत्तेविरोधात प्रचंड उद्रेक निर्माण झाला होता. 8 ऑगस्ट 1942 रोजी मुंबईमध्ये काँग्रेसने चले जावचा ठराव मंजूर केला. त्यानंतर पुण्यातल्या शिवाजीनगरमध्ये असलेल्या काँग्रेस कार्यालयाकडे सुमारे 6,000 नागरिकांचा मोर्चा निघाला. यामध्ये मोठ्या प्रमाणावर काँग्रेस कार्यकर्त्यांचा देखील समावेश होता. ब्रिटिश सरकारने हा मोर्चा रोखण्यासाठी लाठीचार्ज केला. एवढंच नव्हे तर हवेमध्ये गोळीबार देखील केला. या गोंधळामध्ये अवघ्या 17 वर्षांचा नारायण दाभाडे हातामध्ये तिरंगा घेऊन काँग्रेस कार्यालयाकडे निघाला होता. त्याने काँग्रेस कार्यालयामध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. ब्रिटिश पोलिसांनी त्याच्यावर थेट गोळी झाडली आणि क्षणार्धात नारायण दाभाडे खाली कोसळला. देशासाठी, आपल्या मातृभूमीसाठी तो शहीद झाला. चले जाव आंदोलनामधील त्याचं बलिदान पुण्यामध्ये संतापाची लाट निर्माण करून गेलं. या घटनेनंतर महाविद्यालयीन विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर पुण्यातल्या रस्त्यांवर उतरले. ब्रिटिशांच्या गोळीबारात यातील 3 विद्यार्थी ठार झाले. आप्पा बळवंत चौकात देखील पोलिसांनी बेछूट गोळीबार केला. 9 ते 12 ऑगस्ट दरम्यान विविध ठिकाणी ब्रिटिशांकडून 7 नागरिक ठार झाले होते. यामध्ये 2 महिलांचा देखील समावेश होता. अनेक जण जखमी झाले होते. लोकांनी पोलिसांविरोधात तीव्र प्रतिकार करायला आता सुरुवात केली होती. दगडफेक, टेलिफोनच्या वायर कापणे, पोलीस चौक्या जाळणे, पोलिसांना पकडून त्यांचा गणवेश उतरवणे, अशा प्रकारे ब्रिटिश सरकारचा निषेध केला जात होता. 12 ऑगस्टला तर परिस्थिती इतकी चिघळली की लष्कराला आर्मर्ड वाहन पुण्याच्या रस्त्यांवर उतरवावं लागलं. मशीन गनमधून ब्रिटिशांनी बेछूट गोळीबार केला. यामध्ये एका महिलेचा मृत्यू झाला तर जवळपास 17 लोक जखमी झाले होते. यामुळे संतापलेल्या अनेक तरुणांनी भूमिगत पद्धतीने क्रांतिकारक चळवळीमध्ये सामील होत सशस्त्र क्रांतीचा मार्ग निवडला. ब्रिटिशांनी भारतीयांशी केलेल्या दुर्व्यवहारामुळे नागरिक, विशेषतः तरुण वर्ग संतप्त झाला होता. स्वातंत्र्य सैनिक हरिभाऊ लिमये आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या नेतृत्वाखालील भूमिगत स्वातंत्र्य सैनिकांनी पुण्यातल्या कॅम्प परिसरातील 3 चित्रपटगृहांमध्ये बॉम्बस्फोट घडवून आणण्याचा कट रचला. या चित्रपटगृहांमध्ये दररोज संध्याकाळी ब्रिटिश सैनिक आणि त्यांच्या कुटुंबियांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ असायची. या स्फोटांसाठी ते दारुगोळ्याच्या शोधात होते. खडकीच्या दारुगोळा कारखान्यात पर्यवेक्षक म्हणून काम करणाऱ्या भास्कर कर्णिक यांच्याविषयी त्यांना माहिती मिळाली. कर्णिक विज्ञान शाखेचे पदवीधर होते. लिमये यांनी कर्णिक यांची गुपचूप भेट घेतली. त्यांनी या कामात मदत करावी अशी इच्छा दर्शवली आणि कर्णिक यांनी देखील त्याला संमती दिली. कर्णिक यांनी कारखान्यामधून दारुगोळा चोरून या क्रांतिकारकांच्या गटाकडे दिला. त्यानंतर त्यांनी बॉम्ब तयार करण्याचं तंत्र आत्मसात केलं आणि स्फोटासाठी वेळ नियंत्रक अर्थात टायमर देखील तयार केला. स्वातंत्र्य सैनिक हरिभाऊ लिमये यांच्या पुस्तकात त्यांनी म्हटलंय की एम्पायर, वेस्ट एंड आणि कॅपिटॉल या 3 चित्रपटगृहांमध्ये स्फोट घडवून आणण्याचा प्रारंभीचा कट होता. या मोहिमेसाठी 16 जणांची आवश्यकता होती. मात्र इतकी माणसं मिळणं अवघड झालं होतं. त्यामुळे एम्पायर चित्रपटगृहामध्ये बॉम्बस्फोट करण्याचा कट रद्द करण्यात आला. उर्वरित 2 सिनेमागृहांमध्ये बॉम्बस्फोट करण्याचा कट 26 जानेवारी 1943 रोजी अंमलात आणण्यात येणार होता. मात्र त्याची तारीख बदलून ती 23 जानेवारी करण्यात आली. हा कट प्रत्यक्षात अंमलात आणण्यासाठी प्रत्येकी 3 अशा 2 गटांची निवड करण्यात आली.
या गटांनी लष्करी अधिकाऱ्यांसाठी राखीव असलेल्या आसनांच्या ओळींमधील खुर्च्यांखाली बॉम्ब ठेवायचे होते. विशेष म्हणजे चित्रपटगृहात बॉम्ब ठेवणारे PS साळवी आणि ST कुलकर्णी हे गोऱ्या रंगाचे, मध्यम उंचीचे आणि काटक शरीर यष्टीचे होते. त्यामुळे ते सहज युरोपीय लष्करी कर्मचारी समजले जाऊ शकत होते. त्यांच्यासाठी सायकली सांभाळण्याचं काम करणारे दत्त जोशी आणि हरिभाऊ लिमये हे देखील गोऱ्या वर्णाचे, शिस्तबद्ध वर्तनाचे प्रशिक्षण घेतलेले होते. कुरिअरची भूमिका चव्हाण यांनी बजावली होती. रामसिंग परदेशी यांच्यासोबत मिळून चव्हाण यांनी दोन्ही चित्रपटगृहांमध्ये खाकी रुमालात गुंडाळलेल्या ग्रेनेड असलेल्या कार्डबोर्डच्या पेट्या या संबंधित पथकांपर्यंत पोहोचवल्या. क्रांतिकारकांनी 2 चित्रपटगृहांमध्ये बॉम्ब ठेवण्यामध्ये यश मिळवलं. मात्र वेस्ट एंड थिएटरमधील बॉम्ब ब्रिटिश सैनिकांच्या लक्षात आला आणि तो वेळीच निकामी देखील करण्यात आला. मात्र कॅपिटॉल थिएटरमध्ये ठेवण्यात आलेला बॉम्ब यशस्वी ठरला. या ठिकाणी स्फोट झाला आणि 4 ब्रिटिश सैनिक ठार झाले. या घटनेनंतर ब्रिटिश सैनिकांनी क्रांतिकारकांचा शोध घेण्यास सुरुवात केली. स्फोटानंतर पोलीस अक्षरशः उन्मत्त झाले होते. या घटनेचा तपास करण्याच्या नावाखाली अनेक निरपराध नागरिकांना संशयावरून बेछूट त्रास दिला जात होता. तपासात पोलिसांच्या असं लक्षात आलं की बॉम्बची सामुग्री त्यांच्याच खडकी दारुगोळा कारखान्यातून आलेली होती. त्यानंतर त्यांनी कारखान्यातील आतल्या माणसाचा शोध सुरू केला आणि संशयाची सुई भास्कर कर्णिक यांच्यावर जाऊन स्थिरावली. 30 जानेवारी 1943 रोजी पोलिसांनी कर्णिक यांना अटक केली. अन्य स्वातंत्र्य सैनिकांना देखील अटक करण्यात आली. कटामध्ये सहभागी असलेल्या सहकाऱ्यांशी बोलताना कर्णिक आपण नेहमी सोबत विष बाळगत असल्याचं सांगायचे. ब्रिटिश पोलिसांनी अटक केल्यास, छळ सहन न झाल्यास मित्रांची नावे सांगण्यापेक्षा मृत्यू कवटाळलेला बरा ही त्यांची भावना होती. त्यांना फरसखाना पोलीस ठाण्यात आणण्यात आलं. पोलिसांना वाटलं की हे प्रकरण आता आपण उघडकीस आणलंय. पोलीस ठाण्यामध्ये आणल्यानंतर कर्णिक यांनी शौचालयामध्ये जाण्याची परवानगी मागितली. त्यांनी शौचालयामध्ये जाताच पोटॅशियम सायनाईडचं प्राशन केलं आणि स्वतःचं आत्मबलिदान दिलं. सहकाऱ्यांची नावे सांगण्यापेक्षा मृत्यू स्वीकारणं त्यांनी योग्य मानलं. या प्रकरणामध्ये 33 जणांना अटक करण्यात आली होती. त्यांचा अनन्वित छळ करण्यात आला. 1943 मध्ये चिंगोपंत दिवेकर नावाच्या तरुणाने सेशन्स कोर्टात या प्रकरणाचे तपास अधिकारी असलेल्या इन्स्पेक्टर रोशे याच्यावर हल्ला केला. या हल्ल्यावेळी त्याने घोषणा दिली, ऑगस्ट क्रांतीचा विजय असो. पुढे दिवेकर यांना 6 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली. असा हा कर्णिक यांचा इतिहास आहे. आपण फरसखाना पोलीस ठाण्याजवळून जातो. हुतात्मा चौकात पांढऱ्या संगमरवरी दगडातील भास्कर कर्णिक यांचं स्मारक आज देखील उभं आहे. या स्मारकाची अत्यंत दुरावस्था झाली आहे. तो मद्यपी आणि नशेखोरांचा अड्डा बांधला आहे. अतिक्रमणांनी या स्मारकाला विळखा घातलेला आहे. स्वातंत्र्यासाठी आपले प्राणार्पण केलेल्या वीरांची ही अवहेलना नाही का? आपण जर आपला इतिहास विसरलो तर स्वातंत्र्याचं मोलही विसरलं जाईल. त्यामुळे प्रशासनाने या ठिकाणी लक्ष घालून उपाययोजना करणं आवश्यक आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आपल्या द लखन टॉक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आवडलेले व्हिडिओ पुढे पाठवा. पुन्हा भेटू अशाच माहितीपूर्ण आणि वेगळ्या व्हिडिओसह आपल्या द लखन टॉक चॅनलवर. धन्यवाद.